जर मी असं म्हटलं की 18 दिवसांचं कुरुक्षेत्र युद्ध फक्त 60 सेकंदात संपलं असतं आणि ते अर्जुन किंवा कर्णाने नाही, तर एका अशा योद्ध्याने ज्याचं नाव कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल. तो योद्धा फक्त 3 बाण घेऊन आला होता. पण हे 3 बाण साधे नव्हते. हे होते जगातील पहिले स्मार्ट मिसाईल सारखे. मग नेमका तो योद्धा कोण? एकदा एका जंगलात भीमाचा मुलगा घटोत्कच आणि त्याची पत्नी मोरवी यांच्याकडे एक बलवान तेजस्वी मुलगा जन्मला. त्याचे नाव ठेवले बर्बरिक. लहानपणापासूनच बर्बरिक खूप हुशार होता. त्याने भगवान शिवांची तपस्या केली आणि प्रसन्न होऊन शिवांनी त्याला 3 अजेय बाण दिले. हे बाण इतके शक्तिशाली होते की फक्त त्याच्याने संपूर्ण महाभारत युद्ध एका मिनिटात संपवता आलं असतं. मग या 3 बाणांमध्ये असे काय खास होते? पहिला बाण सर्व शत्रूंना मार्क करतो. जणू एखादं रेड लेझर किंवा जीपीएस पॉइंट सर्वत्र मार्क करतात, चिन्हित करतात आणि 360 स्कॅन करून कोणताही शत्रू त्याच्यापासून सुटत नाही. दुसरा बाण मित्र आणि वाचवायच्या लोकांना मार्क करून त्यांचे पूर्ण संरक्षण करतो. जणू ग्रीन शील्ड किंवा सेफ्टी झोन तयार करतो आणि यांना काहीही होणार नाही. तिसरा बाण फक्त पहिल्या बाणाने मार्क केलेल्या शत्रूंना नष्ट करतो. दुसऱ्या बाणाने सुरक्षित केलेल्यांना अजिबात इजा करत नाही. काम झाल्यावर तिन्ही बाण परत बर्बरीकडे येतात, म्हणजेच रियुजेबल सिस्टीम. आजच्या स्मार्ट गायडेड मिसाईल सारखेच काम करत होते. पण असे शक्तिशाली बाण असूनही श्रीकृष्णाने बर्बरीकला युद्धात का उतरू दिले नाही? कारण बर्बरीकने आईला वचन दिले होते की मी नेहमी कमकुवत किंवा हरणाऱ्या बाजूने मदत करेन. जर बर्बरीक युद्धात राहिला असता तर काय झालं असतं? सुरुवातीला पांडव कमी होते, बर्बरीक पांडवांच्या बाजूने लढेल. त्याच्या बाणामुळे कौरव कमकुवत होतील, मग तो कौरवांची बाजू घेईल. पुन्हा पांडव कमकुवत होतील, मग तो पांडवांच्या बाजूने लढेल. असं चक्रव्यूह चालू राहील तर दोन्ही बाजूंचा पूर्ण नाश होईल आणि धर्मयुद्धाची योजना उद्ध्वस्त होईल. म्हणून श्रीकृष्ण साध्या ब्राह्मणाच्या वेशात बर्बरीक समोर आले. श्रीकृष्णाने बर्बरीकला विचारले, बाळा, तू एवढ्या मोठ्या युद्धात फक्त 3 बाण घेऊन आलास. हे युद्ध तू किती वेळात संपवशील? बर्बरीकने सांगितले, ब्राह्मण देव, मी हे युद्ध फक्त 1 मिनिटात संपवू शकतो. कृष्ण हसत म्हटले, खरंच? मग ते सिद्ध करून दाखव. श्रीकृष्णांनी जवळच्या पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवला आणि सांगितले, ह्या झाडाखाली मी उभा आहे. तू फक्त झाडाची सर्व पाने एका बाणाने चिन्हित कर आणि एकत्र भेदून टाक. बर्बरीकने होकार दिला. तो डोळे बंद करून ध्यानात बसला आणि पहिला बाण सोडला. पहिला बाण झाडावर गेला. सर्व पानांना मार्क करू लागला. पण एक बाण श्रीकृष्णांनी झाडावरून तोडून आपल्या पायाखाली लपवले होते. म्हणून बाण श्रीकृष्णांच्या पायाभोवती फिरू लागला. बर्बरीकने सांगितले, ब्राह्मण देव, तुमच्या पायाखाली एक पान लपवले आहे. बाण त्याला मार्क करायला पायाभोवती फिरत आहे. कृष्णांनी पाय हटवला आणि बाणाने ते लपवलेले पानही मार्क केले. मग दुसरा आणि तिसरा बाण वापरून सर्व पाने एकत्र भेदली गेली आणि सर्व बाण परत बर्बरीककडे आले. येथे श्रीकृष्णांना समजले की बर्बरीकचे 3 बाण खरोखर अबाधित आहेत. ते सर्व काही शोधतात, मार्क करतात आणि फक्त हवे ते नष्ट करतात, अगदी लपवलेल्या गोष्टीही. म्हणून श्रीकृष्णांनी पुढे शीशदान मागितले. श्रीकृष्ण बर्बरीकला म्हणाले, मला तुझे शीश म्हणजेच डोके हवे आहे. बर्बरीक क्षणभर थक्क झाला, पण लगेच त्याच्या डोळ्यात आनंद आला आणि तो म्हणाला, हे ब्राह्मण देव, मला खूप आनंद आहे की आज माझे शीश मी तुम्हाला दान देऊ शकतो. पण एक विनंती आहे, युद्ध संपेपर्यंत मला ते पाहायला मिळावे. श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने बर्बरीकचे शीश कापले, पण हे शीश जिवंत राहिले. श्रीकृष्णांनी ते एका उंच टेकडीवर ठेवले, जेणेकरून बर्बरीक पूर्ण 18 दिवसांचं महाभारत युद्ध डोळ्यांनी पाहू शकेल. मग हे तर ठीक आहे, पण बर्बरीक आणि खाटूश्याम मंदिराचं नेमकं काय कनेक्शन असणार? युद्ध संपल्यानंतर पांडवांना एका ठिकाणाहून हास्य ऐकू आले. ते जेव्हा तेथे गेले तेव्हा तेथे बर्बरीकचे शीश दिसले. श्रीकृष्णांनी सांगितले की हा बर्बरीक आहे, ज्याने धर्मासाठी स्वतःचे शीश दान केले. श्रीकृष्णांनी त्याला वरदान दिलं की कलियुगात तू माझ्या नावाने पूजला जाशील. श्याम, तू खाटू गावात प्रकट होशील, म्हणून खाटू श्याम म्हणून ओळखला जाशील. तुझ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होईल. तू हारे का सहारा म्हणजेच हारलेल्यांचा आधार राहशील.
नंतर खाटू गावात एक गाय दररोज एकाच जागी दूध ओघळू लागली आणि खोदाई केली तर बर्बरीचे तेजस्वी शीस त्या ठिकाणी सापडले आणि तेथेच आज खाटूश्याम मंदिर आहे, जिथे लाखो भक्त दर्शन घेतात. मग बर्बरीकने एवढे शीशदान देऊनही त्याचा उल्लेख महाभारतात का केला गेला नाही? मूळ व्यास महाभारतात म्हणजे जे व्यासांनी लिहिलेलं महाभारत आहे, तेथे बर्बरीकचा एकही उल्लेख नाहीये. बर्बरीकची संपूर्ण कथा ही स्कंद पुराणमध्ये सांगितली आहे. मुख्यतः माहेश्वर खंड आणि कुमारिका खंडामध्ये. कारण स्कंद पुराण हे महाभारतानंतरचं पुराण आहे आणि महाभारत हे प्राचीन महाकाव्य आहे. तर पुराणे त्यानंतरच्या काळात लिहिली गेली. त्यात स्थानिक लोककथा, भक्ती परंपरा आणि नवीन कथा जोडल्या गेल्या. म्हणून बर्बरीक ही लोककथा आहे जी राजस्थान, गुजरात आणि नेपाळ भागातील लोकप्रिय भक्तीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण ही गोष्ट एकतर शिकवते की शक्ती ही जबाबदारी आहे, अभिमान नाही. मोठ्या हितासाठी स्वतःला समर्पित करणं हेच खरं बलिदान आहे. तुमच्याकडे कितीही शक्ती असली तरी कधी-कधी मागे हटणं हेच सर्वात मोठे धैर्य असते. अशाच छान-छान कथा, गोष्टी ऐकण्यासाठी देवनिका YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे व्यक्त करत राहा. धन्यवाद.